दरम्यान गर्भलिंग निदान करणं ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारीच आहे। त्यामुळे गर्भलिंग तपासणी केल्यास कुटुंबालाही आता मकोका लावला जाणार आहे आणि तसा कायदा तयार केला जातोय। तो हिवाळी अधिवेशनात मंजूर देखील होणार आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत। वाढत्या गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी राज्यात आता एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापण्यात येईल आणि त्याचं मुख्यालय पुण्यात राहणार आहे। त्याद्वारे राज्यभर लक्ष ठेवलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय। आपण बघतोय अत्यंत ही गंभीर घटना, शासकीय सेवेत जबाबदार पदावर काम केलेल्या व्यक्तीकडनं देखील असे प्रकार होत आहेत। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं आंबेडकर म्हणतात। यावर आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। म्हणूनच विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांनी, विशेषतः विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा याच विषयावरती पीसीपी ऍक्ट प्रभावीपणाने वापरणं, अशा पद्धतीनं स्त्री भ्रूण हत्या रोखणं आणि मुलींचा जन्मदर वाढवणं यासाठी अतिशय गंभीरपणानं सर्वच सन्मान्य आमदार महोदयांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिलेत। त्या सगळ्यांच्या सूचनांच्या माध्यमातून एका बाजूला मोकाची कारवाई म्हणजे मोका लावणं, दुसऱ्या बाजूला कायद्यातली कलमं कडक करणं आणि त्याचबरोबर स्वतंत्र टास्क फोर्स नेमणं, अशा पद्धतीचे 3 निर्णय आपण घेतलेत। आपण बघितलं असाल तर कालची घटना ही कालची नाही, आम्ही सगळ्यांनी सातत्याने ज्या सूचना देतो त्या सूचनेतला पहिला टप्पा आहे। अजूनही बरीच नावं आहेत की जी सगळ्या नावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। अजूनही बरेचसे लोक आहेत की जे सगळे आमच्या रडारावरती आहेत। त्या सगळ्यांना सुद्धा या माध्यमातून कारवाईला सामोरं जावं लागेल आणि केवळ कारवाईला सामोरं नाही तर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या संपूर्ण राज्यभरासाठी आम्ही करतो।